ओम नमो भगवते वासुदेवाय. वास्तविक परीक्षिताला ह्या भुवन कोशाची जाणून घेण्याची इच्छा व्हायचं काही कारण नाही, कारण हा विषय त्याच्या दृष्टीने अप्रस्तुत आहे. कारण त्याचा 7व्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे, म्हणजे तो मुमूर्ष आहे. पण तरी सुद्धा त्यानं या भुवन कोशाबद्दल किंवा ह्या एकूण भूगोल खगोलाबद्दल जी उत्सुकता जिज्ञासा दाखवली ती केवळ एकाच कारणानं की ते ज्ञान भगवंताचं ज्ञान प्राप्त करायला उपयुक्त पडणार आहे. भगवंताला आपल्या ध्यानात आणण्यासाठी, समोर ठेवण्यासाठी आणि त्याची भक्ती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणूनच त्यांनी ती जिज्ञासा ठरवली. पण हे जे ज्ञान व्हायचं, हे ज्ञान अनेक प्रकारचं असू शकतं. कुठलंही ज्ञान, केवळ परब्रह्माचंच असं नव्हे की ते ज्ञान मौनात येऊ शकतं, स्पष्टपणे होऊ शकतं, अंतर्निहित असतं, प्रक्रियात्मक काही असतं, प्रयोगातून कळणारं, काही घोषणात्मक असतं, म्हणजे शाब्द ज्ञानासारखं, किंवा काही अनुभविक असतं, अनुभूतिक असतं. इंद्रिय आणि विषय यांचा संबंध न येता सुद्धा चित्तामध्ये काही जाणवतं, त्याला अनुभूती म्हणतात. अशा अनुभूतीतून सुद्धा ज्ञान मिळू शकतं. पण ज्याला ज्ञान व्हायचं, ज्यानं प्रमाणांच्या साह्यानं प्रमेयाचं ज्ञान करून घेतं, तो जो ज्ञाता किंवा प्रमाता आहे तो निर्दोष असला पाहिजे. कारण अशा ज्ञात्याकडे किंवा प्रमात्याकडे अज्ञान, संशय, भ्रम, आपली त्रुटीपूर्ण ज्ञानेंद्रिय किंवा मनोविकार असे अनेक प्रकारचे दोष असू शकतात. आणि हे जर दोष असतील, प्रमाण जर सदोष असतील, तर मात्र कुठल्याही पदार्थाचं, वस्तूचं, प्रमेयाचं ज्ञान यथार्थ होणार नाही. त्या ज्ञानात काही ना काहीतरी दोष निर्माण होतो. परीक्षितानं पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण विश्वासानं, पूर्ण निष्ठेनं शुकाचार्यांना आपली जिज्ञासा व्यक्त केली आणि तो त्यांचं सांगितलेल्याचं श्रवण करतोय. तेव्हा शुकदेव म्हणाले की श्री पार्वतीच्या ज्या अनुचरी आहेत, यक्षपत्नी जी आहेत, ह्या सगळ्या यक्षपत्नी ह्या अरुणोदा नावाची जी नदी मंदराचलावरनं वाहत येते, तिचं पाणी सेवन करतात. आणि त्यामुळे त्यांच्या अंगाला एक अतिशय विलक्षण असा सुगंध येतो की त्यांना स्पर्श करणारा जो वारा आहे, वाऱ्याची झुळूक आहे, तिच्यामुळं त्यांच्या चारही दिशांना, चारही बाजूनी 10-10 योजन अंतरापर्यंत तो सुगंध पसरत राहतो. अशाच प्रकारे जांभळाच्या वृक्षामुळं अगदी ते जे वृक्ष आहेत ते हत्तींसारखे असे लांब रुंद उंच आहेत. त्यांच्यापासून सुद्धा आजच्या भाषेत सीडलेस म्हणजे निर्बीज अशी जांभळाची फळं पडत असतात. आणि खूप उंचावरनं ती फळं पडत असल्यामुळं ती फुटतात. आणि त्यांच्या रसातून जंबू नावाची नदी प्रकट होते, जी मेरू मंदर पर्वताच्या 10,000 योजन अशा उंच असलेल्या शिखरावरून निघते आणि एलावृताच्या दक्षिण भूभागाचं सिंचन करते. तो भाग सगळा ती शिंपून काढते. ह्या जंबू नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना त्या जांभळाच्या रसामुळे भिजलेली जी माती आहे, ती माती जेव्हा सूर्याची उष्णता आणि वायू यांच्या संयोगानं सुकते, तेव्हा तिथेच देवलोकांना विभूषित करणारा
जांबू नद नावाचा एक सोन्यासारखा धातू तयार होतो आणि या धातूमुळं किंवा या धातूपासून देवता आणि गंधर्वादी आपल्या तरुण स्त्रियांसाठी नाना प्रकारचे मुकुट, कंकण, कडदोरे इत्यादी आभूषण तयार करतात आणि ती परिधान करतात. पुढे म्हणाले, सुपार्श्व पर्वतावर जो एक विशाल असा कदंब वृक्ष आहे, त्याला 5 ढोली आहेत आणि त्या 5 ढोलीमधनं मधाच्या 5 धारा निघतात, प्रवाह निघतात आणि त्या ढोली म्हणजे जवळजवळ 5 मोठी नगरच आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या सुपार्श्वाच्या शिखरावरून बाहेर पडणारी नदी इलावृत वर्षाच्या पश्चिम भागावर शिंपण करते. तो पश्चिम भाग आपल्या सुगंधानं सुवासित करते आणि जी माणसं इथलं मधुपान करतात, इथल्या मधाचं सेवन करतात, त्यांच्या तोंडून निघणारा वायू, त्यांच्या श्वासोच्छवासातून तोंडातून निघणारा जो वायू आहे, तो आपल्या चारही बाजूनी 100 योजनापर्यंत तो सुगंध पसरवत असतो. आणखीन या भुवनकोशाचं वर्णन केलंय ते काय ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.